गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात राहुल गांधींची मतं चोरीची चळवळ सुरू आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर तर आता या आंदोलनाने चांगलीच आग पकडली आहे. पण आता राज्यात पुन्हा एकदा जरांगे फॅक्टर दिसून येत आहे. मराठा समाजाच्या आरक्षण या विषयावरून ते पुन्हा आक्रमक झाले असून त्यांनी चलो मुंबईचा नारा दिला आहे आणि यावेळी हे आंदोलन आझाद मैदानावर सुरू आहे. तत्पूर्वी न्यायालयाने जरांगेंना आंदोलनासाठी खारघर किंवा नवी मुंबई या जागी आंदोलन करण्यासाठी सांगितलं होतं. पण 27 ऑगस्ट रोजी न्यायालयाने आझाद मैदानावर एक दिवस आंदोलन करण्याची परवानगी दिली होती. आता मुंबईमध्ये जरांगे पाटील पोहोचले असून उपोषण देखील सुरू झालं आहे. आता या आंदोलनाचा प्रभाव किती पडतो आणि जरांगेच्या आंदोलनामुळे राहुल गांधींच्या मत चोरी चळवळीला प्रभाव किती कमी होतो, सगळं काही जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने जरांगे पाटील यांना आझाद मैदानात आंदोलन करण्यास परवानगी नाकारण्याचा सरकारचा निर्णय रास्त ठरवल्यानंतर बुधवारी राज्य सरकारनेच ही परवानगी दिली. त्यानुसार आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांना एक दिवसाच्या आंदोलनाची परवानगी मिळाली होती. मात्र जरांगेंनी हे मान्य करण्यास नकार दिला असून आता थेट देवेंद्र फडणवीसांबाबत त्यांनी मोठं विधान केलं आहे. मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यांसाठी मुंबईच्या आझाद मैदानात 29 ऑगस्ट पासून बेमुदत उपोषणासाठी बसले आहेत. त्यासाठी बुधवारी सकाळी ते आंतरवाली सारटीमधून गणेश पूजा करून निघाले होते. गुरुवारी सकाळी जुन्नरमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं मोठ्या जमावाने स्वागत देखील केलं होतं. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष देखील केलं होतं. आता एका बाजूला महाराष्ट्र या सगळ्या गोष्टींनी ढवळून निघत असताना दुसरीकडे राहुल गांधींच्या मत चोरी चळवळीला याचा धक्का बसत आहे, असं आता स्पष्ट होत आहे. 7 ऑगस्ट 2025 रोजी मत चोरीबाबत राहुल गांधींनी पहिली पत्रकार परिषद घेऊन मत चोरीचा मुद्दा कागदपत्रे आणि अनेक अभ्यासू पद्धतीने मांडला. यावेळी राहुल गांधी म्हणाले की महाराष्ट्रात आमच्या आघाडीने लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला होता, मात्र काही महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमचा पराभव झाला आणि हा पराभव अत्यंत संशयास्पद होता. महाराष्ट्रात आम्हाला आढळलं की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींदरम्यान 1 कोटी नवीन मतदारांची नोंदणी झाली. या मुद्द्यावर आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो. आमच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली, पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असं राहुल गांधी यांनी नमूद केलं. निवडणूक आयोगाने मतदार यादी देण्यासही नकार दिल्याचा आरोप राहुल गांधींनी यावेळी केला. राहुल गांधी पुढे म्हणाले की आम्ही मशीन रिडेबल स्वरूपात महाराष्ट्राची मतदार यादी उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती, परंतु निवडणूक आयोगाने आमची याचिका फेटाळली. मशीन रिडेबल फॉर्मॅट महत्त्वाचा आहे, कारण आम्हाला डेटा विश्लेषणासाठी सॉफ्ट कॉपीची गरज असते. बंगळुरूमधील एका लोकसभा मतदारसंघाच्या मतदार यादीचा संदर्भ देत राहुल गांधींनी कर्नाटकातही मतदार यादीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर 17 ऑगस्ट रोजी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या आरोपांवर ठाम उत्तर देण्याऐवजी राहुल गांधींवरच आरोप लावले. मग अशा वेळी एकच प्रश्न पडतो की निवडणूक आयोग एक संविधानिक कार्यपद्धत आहे की एखादा सरकारचा असणारा सत्तेतला पक्ष? अनेक गोष्टी बाहेर येत होत्या. प्रत्येक विधानसभेत 1 लाख मतदार वाढल्याचा आरोप देखील यावेळी झाला आणि ते पुराव्याप्रमाणे सिद्ध देखील होतं. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याचे आरोप केले. त्यानंतर निवडणूक आयोगाने यावर उत्तर दिलं आहे. भारतीय निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांचे आरोप दिशाभूल करणारे असल्याचं म्हटलं. आयोगाने सांगितलं की त्यांनी आपली तक्रार कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात सादर करावे. कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनीही राहुल गांधी यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात म्हटलं आहे की आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत तुम्ही म्हणजेच राहुल गांधी यांनी परिच्छेद 3 मध्ये नमूद केल्याप्रमाणे मतदार यादीत अपात्र मतदारांचा समावेश आणि पात्र मतदारांना वगळण्याचा उल्लेख केला. आपणास विनंती आहे की मतदार नोंदणी नियम 1960 मधील नियम 20(3)(ब) अंतर्गत संलग्न घोषणापत्र शपथपत्रावर स्वाक्षरी करून असे मतदारांचे तपशील नावांसह पुन्हा ठेवावेत, जेणेकरून आवश्यक कार्यवाही सुरू करता येईल. यानंतर देशभरात मत चोरीचा मुद्दा गाजत आहे. मोठ्या प्रमाणावर नागरिक राहुल गांधींचं समर्थन देखील करत आहेत. पण अशात आता महाराष्ट्रात मनोज जरांगे पुन्हा सक्रिय झाल्याने मात्र महाराष्ट्रातील वातावरण मात्र आता पुन्हा जरांगेच्या आंदोलनाकडे वळताना दिसत आहे. राहुल गांधींनी मेहनतीने अनेक प्रकारे मत चोरीची चळवळ उभी केली,
पण आता जरांगेच्या वादळात मत चोरी हा मुद्दा वाहून जातो की काय असं आता विचारलं जात आहे. या सगळ्या गोष्टींहून मनोज जरांगे यांच्यावरही शंका अनेकांकडून व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे राहुल गांधींची मत चोरीची चळवळ मागे टाकण्याचा सरकारचा हा डाव आहे का, असे देखील प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. बाकी या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.